हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, फायनली ही वेळ आलेली आहे ज्या वेळेची आम्ही कालपासून आतुरतेनं वाट बघत होतो. तर काल आम्ही पूर्ण दिवस फ्रीजची वाट बघितली, पण काल फ्रीज आला नव्हता. पण आता फायनली आमचा न्यूवाला फ्रीज आलेला आहे आणि त्याचंच आता इथे फ्रीज उतरवणं चालू आहे टेम्पोमधून. तर टेम्पो बघितल्या बघितल्या अनुताईने लगेच कॅमेरा चालू केला आणि व्हिडिओ करायला सुरुवात केली. तर आता थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल आमचा न्यू फ्रीज कसा आहे तो. नक्की बघा ब्लॉग पूर्ण. तर फ्रेंड्स, हा बघा आलेला आहे आमच्या फ्रीजचा बॉक्स. तर व्हर्लपूलचं फ्रीज आहे आणि चांगली कंपनी आहे. आमचं जुनंवालं जे फ्रीज आहे ना ते केल्विनेटरचं होतं, पण आजकाल ते कंपनी जास्ती दिसत नाही आहे. ते जुनी कंपनी होती. आणि इथे जसं ते काका म्हणजे फ्रीज घेऊन निघाले तसं मी पटकन डोर ओपन करून ठेवला आणि सगळी तयारी करून ठेवली. म्हणजे पसारा इकडे तिकडे करून ठेवला, त्या टेबल वगैरे सगळा इकडे तिकडे करून ठेवला आणि जागा करून दिली. तर आता थोड्याच वेळात तुम्हाला दिसणार आहे आमचं न्यूवालं फ्रीज. तू मोकळा गेला ना? तर आता इथे आमच्या न्यूवाल्या फ्रीजची ओपनिंग झालेली आहे आणि तसंच हे जुनंवालं फ्रीज जे आहे त्याचं पण म्हणजे हे चालू होतं. त्याला साईडला काढलं या साईडने आणि जी ट्रॉली जुनी होती तीच ठेवली. नवीन ट्रॉली काही घेतली नाही कारण मजबूत ट्रॉली होती अजून पण. आणि चालू आहे आता इथं एक एक स्टिकर वगैरे काढणं आतमधलं. आणि एकदम साधी सिंपल अशी म्हणजे डिझाईन आहे फ्रीजची. एकदम असं म्हणजे मला ना ते कलरवाले फ्रीज बघितले ना तर असं आवडत नव्हते मला कलरवाले फ्रीज. त्यामुळं मी हे साधं सिंपल असं घेतलं. हेच मला थोडंसं बरं वाटलं. हां, थोडंसं आमच्या जुन्या फ्रीजशी मिळतं जुळतं दिसतं थोडं थोडं. हे आमचं ग्रेवालं आहे जुनंवालं आणि हे बघा हे आमचं ग्रेवालं आहे. आणि मला एकदम असं भडक कलर वगैरे नाही आवडत जास्ती, त्यामुळं मी असं साधं सिंपलच फ्रीज घेतलं. तर आता इथे चाललं आहे आमचं जुनं फ्रीज. आणि नवीन कितीही वस्तू आल्या तरी जुनं जेव्हा जातं ना तेव्हा थोडंसं वाईट वाटतंच. तर हे बघा 5 स्टारचं फ्रीज आहे आणि व्हर्लपूल कंपनी आहे आणि 192 लिटरचं फ्रीज आहे हे. आणि 15,300ला पडलं हे फ्रीज. तसं तर 17,000 प्राईज होती याची, पण आम्ही कॅशमध्ये घेतलं त्यामुळं आम्हाला थोडंसं प्राईस कमी करून भेटली. आणि हा त्याचा लुक आहे. तर तुम्हाला ना इथून एवढं हे दिसणार नाही पॉश, पण असं लाईट वगैरे लावली ना तर खूप पॉश दिसतं हे फ्रीज. आणि याच्या ना चिकटपट्ट्या वगैरे अजून तशाच्या तशा आहेत, त्यामुळं अजून हे म्हणजे चमकत नाही. नाही त्यांना खूप छान चमकतं हे असं हे पूर्ण चिकटपट्ट्या वगैरे काढल्या तर. आणि हे बघा हे आतल्या साईडने ना अशा प्रकारचं दिसतंय ते. तर जास्त एकदम हायफाय नाही, आपल्या बजेटमध्ये बसण्यासारखंच आहे. पण मी ना इथे फक्त क्वालिटी बघितलेली आहे. हे जे स्टँड वगैरे आहेत ना हे काचेचे, हे खूप मजबूत आहेत. आणि मी बघितलं पूर्ण म्हणजे दुसऱ्या फ्रीजचे जे ना हे वाले होते ना 3 स्टारवाले वगैरे, तर त्यांचे ना थोडे थोडे पातळ वगैरे होते. पण याचे ना काचा पण जाड होत्या आणि 5 स्टार म्हणलं तर विजेची बचत पण होते, खूप बचत होते विजेची. आणि त्याचबरोबर क्वालिटी पण चांगली आहे आणि दिसायला पण साधं सिंपल आहे. मला ना ते कलरफुलवाले फ्रीज मला आवडत नाहीत अजिबात. म्हणजे ना ते एकदम हे वाटतं असं विचित्रच वाटतं ते जास्ती कलरवाले असले तर. त्यामुळं ना मी अगोदरचं पण फ्रीज ना असं साधं सिंपलच लूक होता त्याचा पण, आणि आता हे पण एकदम साधं सिंपलच लूक आहे. जास्ती भडक कलर वगैरे नाही. तर तुम्ही ना नक्की सांगा मला तुम्हाला कसं वाटलं माझं फ्रीज, का कलरफुलवालं घ्यायला पाहिजे होतं. तर सगळ्यांची आपापली चॉईस असते, पण माझी चॉईस ही होती त्यामुळं. तर आता ये ना लावून ठेवले जागेवर, पण याची
उद्घाटन मात्र साहेबांनी केलं कामावून आल्या आल्या. तर हे बघा, कामावून आल्या आल्या अगोदर चौकशी चालू आहे. सगळं फ्रीजला ना एक एक सगळं पार्ट त्यांनी चेक केलं साहेबांनी. म्हणजे कुठं जाळी दबली आहे का, कुठं काय काच वगैरे कुठं ब्रेक आहे का, कुठं काय, हे सगळं चेक केलं. आणि साहेबांचं ना हेच मात्र हे आहे की आम्ही नवरा बायको दोघं पण ना एखादी कुठलीही वस्तू घेतली ना तर त्याला खूप जपून ठेवतो आणि खूप त्या वस्तूची काळजी घेत असतो. कारण की एक एक वस्तू घ्यायला सुद्धा ना खूप मेहनत करावी लागते. त्यामुळे ना आम्हाला एक एक वस्तूची आम्ही कदर करत असतो भरपूर. आणि जेव्हा सुरुवातीचे दिवस होते आमचे लग्न झाल्या झाल्या तेव्हा आमच्या हातात काहीच नव्हतं. पण हळू आपलं आपलं साम्राज्य आम्ही निर्माण केलं आणि एक एक वस्तू घेत गेलो. घरं वगैरे घेतली स्वतःची. आम्ही अगोदर भाड्यानेच राहत होतो. स्वतःचं घर घेतलं. त्या घरामध्ये म्हणजे प्रत्येक वस्तू घेतली घरामध्ये. जी महत्त्वाची आहे तीच फक्त. जास्ती म्हणजे ज्याची गरज नाही ते नाही घेतलं. पण जे महत्त्वाच्या वस्तू आहेत ते सगळ्या वस्तू घेतल्या. म्हणजे हळूहळू आमचा संसार अशा प्रकारे आम्ही थाटला आहे. तर हे बघा किती काळजी घेतात त्या फ्रीजची. तर थोडंसं डस्ट होती त्याच्यावरती त्या पुठ्ठ्याची वगैरे, तर लगेच पुसून वगैरे घेतलं. मला ब्लॅक लय आवडतं. तर आता यानंतर मी स्वयंपाक वगैरे बनवला होता, जेवण वगैरे केलं, म्हणजे व्हिडिओ वगैरे केला नाही. तर आता हा व्हिडिओ आहे नेक्स्ट मॉर्निंगचा, म्हणजे आज पहाटेचा हा व्हिडिओ आहे. तर उठल्या उठल्या ना मी स्वयंपाकाला चालूच केलं होतं, तेवढ्यात गॅसचा बाटला संपला. आणि घाईच्या वेळेमध्ये जर असं काही झालं ना तर खूप म्हणजे टेन्शन येतं, एकदम असा राग येतो मनाला. तर नेमकंच बाटला संपला. बरं झालं मी ते ज्वारीच्या भाकरी वगैरे करायला घेतल्या नव्हत्या, नाहीतर ना खूप मग जास्तीच वांदं झालं असतं. पण नेमकं मी भाजीला फोडणी देत होते आणि तेवढ्यात गॅस संपला. आणि गॅस संपला तर संपला, पण ना साहेब भरपूर वेळ म्हणजे झटत होते, पण ना ते बाटला आणि ते रेग्युलेटर बसतच नव्हतं. भरपूर वेळा त्यांनी काढलं घातलं, पण ना ते रेग्युलेटर खराब आहे का काय माहिती नाही. पण नवीनच घेतलं ते रेग्युलेटर, पण तरी पण ना ते फिट बसतच नव्हतं. आणि भरपूर वेळा आम्ही थकलो ते करून. पण मग फायनली साहेब बोलले की आता ते HP वाले आले की मग त्यांना सांगूया बसवायला म्हणून. आणि मग मी विचार केला की आता HP वाले कधी येणार, दुपारी 2-2:30च्या सुमारास येणार, मग तोपर्यंत काय करायचं. मग एकदा मी ट्राय करून बघितलं, तर ते बसलं लगेच. आणि बसलं तर मला म्हणजे साहेब तर बोलले होते की आता बिगर डब्याचंच जावं लागेल, पण मी ट्राय केल्यावरती बसलं ते. आणि बसलं, गॅस चालू झाला. तर आता इथे पटकन मी ना साहेबांसाठी आंघोळीला पाणी गरम केलं अगोदर, त्यानंतर पिण्यासाठी पाणी गरम केलं. आणि भाजी पण म्हणजे मुगीची डाळ केली होती. आणि आता पटकन ना 2 ज्वारीच्या भाकरी टाकते. तर ज्वारीचं पीठ तर तुम्हाला माहितीच आहे की थोडंसं हे झालं होतं की भाकर ना असं थापताच येत नव्हती, आणि थापली तर उचलता येत नव्हती, असं झालं होतं. त्यामुळं ना मी इथं काय केलं की तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ असं थोडंसं मिक्स करून घेतलं, आणि मग त्याच्याने ना खूप छान अशा भाकरी झाल्या. आणि पातळ कितीही केल्या ना भाकरी तरी पण तुटत नव्हत्या. तर म्हणजे ज्वारीचं पीठ ना जवळजवळ अर्धा डब्बा होता. पण ना ते काय झालं माहिती आहे का, ती चक्कीचं ना दुरुस्ती करायला काढले होतं, तर त्यांनी ना ते व्यवस्थित फिटिंग वगैरे केली नसेल. त्यामुळं काय माहिती काय झालं की ती पीठच पूर्ण खराब झालं होतं ते. पण आता एवढं पीठ असं कसं फेकून द्यायचं, म्हणून ना मग मी ट्राय करून बघितलं की तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स करून बघितलं. तर खूप छान अशा भाकरी झाल्या याच्या. तर तुमचं पण जर असं ज्वारीचं पीठ होत असेल ना तर तुम्ही हेच करून बघा. एकतर पाणी गरम करून त्याच्याने पीठ मळून बघायचं. आणि जर खराब झाला असेल आणि अजिबात भाकर होतच नसेल, तर मग ना तांदळाचं पीठ मिक्स करून भाकरी बनवायच्या, एकदम छान अशा भाकरी होतात. तर आता इथं पटापट मी 2 भाकरी टाकून घेतल्या. आणि भरपूर उशीर झाला होता. रोज ह्या टायमापर्यंत माझा स्वयंपाक पूर्ण झालेला असतो आणि डब्बा वगैरे सगळं बांधून झालेलं असतं. पण आज ना 4:45 झाल्या होत्या तरी पण माझा स्वयंपाक चालूच होता. तर हे बघा आता फायनली साहेब निघालेत त्यांच्या कामावरती. तर आज त्यांना उपाशी जावं लागलं असतं, पण एक ट्राय केली मी आणि चालू झाला गॅस, त्यामुळं डब्बा भेटला त्यांना. आणि ना कधीही मी बाहेर सोडायला आले ना त्यांना, तर मी कधीही ते शिड्या बघत असते अगोदर की ते नाही का एक न्यूज चॅनलवरती दाखवलं आहे की बिल्डिंगमध्ये वाघ चढलेला.
तर पायऱ्यांवरती वाघ उभा उभा होता हे दाखवलं होतं ना, तेव्हापासून मग मला ना ते रोजचं तेच भास होतो आणि मी पटकन जाऊन ते पायऱ्यांवरती बघत असते अगोदर. तर आता साहेब गेले त्यांच्या जॉबवरती आणि पहाटेच्या टायमाला ना भरपूर लोक असतात कामाला जाणारी, त्यामुळं काही वाटत नाही एवढं. बस वगैरे पण असते, आमच्या शेजारचे एक सोसायटी आहे त्या सोसायटीची बस वगैरे आहे. ते म्हणजे असं भरपूर गर्दी असते जाण्यासाठी, त्यामुळं मग काय वाटत नाही एवढं. तर आता इथे रात्री दुधाचं पॅकेट आणून ठेवलं होतं. मी म्हणले होते ना की जेव्हा फ्रीज येणार, फ्रीज चालू होणार तेव्हाच मी दूध आणणार. तर रात्री हे दोघंजणं म्हणजे वैभवदादा आणि साहेब शतपावली करायला गेले होते बाहेर जेवल्याच्या नंतर. तेव्हा त्यांनी ना दूध वगैरे आणलं होतं. तर आज काहीतरी गोडधोड बनवावं म्हणलं, पण सकाळच्या घाईमध्ये गोडधोड वगैरे बनवायला वेळ नव्हता माझ्याकडे. तर आणि रात्रीच साहेब कामावरून येतानाच त्यांनी लसूण, कांदे, टोमॅटो हे सगळं पण घेऊन आले होते. पण ना मी थकले होते त्यामुळे मी काही ते ठेवलं नव्हतं, तर ते पिशवी तशीच ठेवली होती. तर आता हे कांद्याची जाळीमध्ये मी ठेवून देते. आणि कांद्याची जाळी तर असं पण स्वच्छच होती, त्यामुळे मला काही स्वच्छ करायची गरज पडली नाही. मी डायरेक्टली कांदे वगैरे भरले, लसूण वगैरे भरले आणि त्यानंतर टोमॅटो पण हे बघा म्हणजे कच्चे आणलेत साहेब. म्हणजे कच्चे टोमॅटो आणले ना तर ते जास्ती दिवस जातात नाही, तर पिकलेले जास्ती आणले ना तर ते जास्ती दिवस जात नाहीत, सडून जातात टोमॅटो. तर टोमॅटो वगैरे मी धुवून ठेवले आणि डायरेक्टली मी धुतल्या फ्रीजमध्ये ठेवत नसते. ओली भाजी कधीच फ्रीजमध्ये नाही ठेवायची. भाजी पहिलं सुकवून त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायची असते. तर सगळं झाल्याच्या नंतर ना मी स्वयंपाक जे केलं होतं सकाळी डब्बा वगैरे बनवायला, त्याचे भांडे वगैरे राहिले होते, चहा पाण्याचे भांडे वगैरे राहिले होते, तर ते पटापट मी घासून घेते आणि किचन जे आहे ते पूर्णपणे क्लीन करून घेते. आणि ही भांडे ठेवायची जाळी जी आहे ना ती जास्ती मोठी नाही आहे, मीडियम अशी आहे. त्यामुळं ना मी मोठे मोठे भांडे जे आहेत ते त्याच्यामध्ये ठेवत नाही, तर जेवढे छोटे छोटे भांडे असतात तेवढेच त्याच्यामध्ये ठेवत असते. आणि त्यानंतर ना इथे किचनमधले जी हँडवॉशची बॉटल होती ती आता जवळजवळ बऱ्याच दिवसापासून रिकामी झाली होती, पण त्याला ना रिफिल करायचं माझ्या लक्षातच राहत नव्हतं, ते तसंच राहून जात होतं. आणि जेव्हा पण हँडवॉशची गरज असायची तेव्हा मी तिकडं बाहेर जाऊनच हँडवॉश करत होते. तर ही बॉटल अशीच्या अशी राहिली होती, त्यामुळं ना आता याला घासून स्वच्छ धुवून नंतर याच्यामध्ये हँडवॉश भरून घेते. आणि ना हे भांडे घासायचं विम जेल आहे तर ते सुद्धा संपलेलं आहे. तर ते ना बॉडी लोशनची बाटली होती, तर त्याच्यामध्ये अनुताईने ते विम जेल भरून ठेवलेलं आहे. तर अगोदर होतं हे विम जेलची बाटली होती, पण नंतर मी साबण वापरायला चालू केलं होतं, त्यामुळं मग ती विम जेलची बॉटल ना मी फेकून दिली होती. पण आता नंतर वापस विम जेल आणलं, त्यामुळं मग ती बॉडी लोशनची बॉटल होती त्याच्यात विम जेल भरून ठेवते. तर अगोदर हे हँडवॉश जे आहे ते भरून ठेवते बॉटलमध्ये आणि त्यानंतर मग विम जेल पण भरून ठेवते. आणि आता महिना संपत आला आहे त्यामुळं हँडवॉश पण संपलं. तर थोडं जे काही होतं पॅकेटमध्ये ते पण जाईल त्याच्यामध्ये, म्हणून मी असं पालतं करून ठेवलं ते हँडवॉशचे पॅकेट. आणि त्यानंतर आता विम जेल पण संपलेलंच आहे ऑलरेडी. तर जेवढं होतं तेवढं मी भरलं याच्यामध्ये आणि थोडंसं उरलं होतं अजून पॅकेटमध्ये, तर हे पॅकेट असंच ठेवून देते मी. आणि भांड्याच्या साबणामध्ये आणि विम जेलमध्ये ना मात्र भरपूर फरक आहे, की एकतर ना विम जेलचा वास पण छान येतो, लिंबाचा वास येतो. आणि त्यानंतर ना दुसरा फरक हा की ना भांड्यावरती ना निशाण राहत नाहीत साबणाचे वगैरे, तर त्याच्यामुळं ना ते विम जेलच चांगलं वाटतं मला तर साबणापेक्षा. आणि त्यानंतर ना इथे आता हॉलमध्ये अनुताई झोपली होती. तर आज अनुताईचा नंबर होता खाली झोपायचा आणि वैभवदाचा नंबर होता सोफ्यावर झोपायचा. तर अनुताई झोपली होती, तिला उठवलं आणि बेडरूममध्ये पाठवलं. त्यानंतर अंथरुणं पांघरुणं सगळे काढले आणि झाडू वगैरे पण मारून घेतला. आणि त्यानंतर आता डायरेक्टली बाल्कन्या वॉश करायचं काम चालू झालेलं आहे. आणि बाल्कन्या रोजच्या रोज मी वॉश करत असते, कारण की मला सवय आहे बाल्कनीमध्ये बसायची. कधी एडिटिंग करताना बसते, कधी असंच म्हणजे संध्याकाळच्या टायमाला वगैरे चहा प्यायचा असेल तेव्हा बसत असते. मग ना बाल्कन्या स्वच्छच राहिलेल्या बऱ्या ना. आणि पूर्ण व्हाईट व्हाईट लादे आहेत पूर्ण घराला पण आणि बाल्कनीला पण,
त्यामुळं थोडीशी जरी डस्ट असली ना तर लगेच दिसून येते आणि रोजच्या रोज जरी बाल्कनी वॉश केली ना तरीसुद्धा डस्ट होतेच होते तिथे. तर फ्रेंड्स, सगळी क्लिनिंगची कामं झाली आणि आता मी चालली आहे अंघोळीला. आणि हा ब्लॉग जो आहे तो मी इथेच थांबवते, कारण की हा ब्लॉग मोठा झालेला आहे त्यामुळं. तर याचा पुढचा भाग तुम्हाला पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर याचा अर्धा जो भाग राहिलेला आहे तो बघायला विसरू नका. आणि आमचा फ्रीज आहे तो कसा वाटला आणि हा व्हिडिओ पण कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.